सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मित्रांनो, मी सत्यशोधक महेश शिंदे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नाथपंथी समाजाचा मूळ इतिहास याबद्दल मी थोडी माहिती देणार आहे. मच्छिंद्रनाथ यांच्याबद्दल मी थोडी माहिती देणार आहे. बौद्ध धम्म, गौतम बुद्ध यांचा जो बौद्ध धम्म आहे त्या धम्मामध्ये वेगवेगळे पंथ आहेत. जे पंथ हे हीनयान, महायान, तंत्रयान, वज्रयान अशा पद्धतीचे पंथ आहेत. त्यामध्येच एक नाथपंथ म्हणून आहे. तर याबद्दल नाथपंथ हा काय पंथ आहे, याची शिकवण काय होती, याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. नाथपंथ या विचारांचे प्रवर्तक मच्छिंद्रनाथ म्हणजेच मसेंद्रनाथ हे जे आहेत यांची कीर्ती नेपाळपासून कन्याकुमारीपर्यंत होती. नेपाळमध्ये दरवर्षी मच्छिंद्रनाथ यांच्याबद्दल नेपाळचे लोक हे उत्सव साजरा करतात खूप मोठ्या प्रमाणामध्ये. आणि नेपाळमध्ये अवलोकितेश्वर म्हणून गौतम बुद्ध हे जे आहेत बोधिसत्व आहेत, तर या बोधिसत्वांचा एक अवतार असं नेपाळमध्ये मच्छिंद्रनाथ यांच्याबद्दल सांगितलं जातं की मच्छिंद्रनाथ हा अवलोकितेश्वर यांचा एक अवतार आहे, अशी त्यांची धारणा आहे. आणि नेपाळचे लोक यामुळं मच्छिंद्रनाथांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव साजरा करतात. आता मच्छिंद्रनाथ यांचा जो विचार आहे तो कशाशी संबंधित आहे? त्यांचा जो विचार आहे पंचशील आचरण, त्रिसरण, त्याच्यानंतर योगाद्वारे म्हणजे जे योगासन आहेत, तर त्या योग विचारातून मोक्ष प्राप्त करणे, सिद्धी प्राप्त करणे. पंचशील म्हणजे 5 जे शील आहेत त्या 5 शिलांचा आचरण करणे आणि या शिलांचं आचरण करून साधना करून मोक्ष प्राप्ती करणे आणि सिद्धीस जाणे, अशा पद्धतीचा तो विचार आहे. तर हा जो विचार आहे हा अवैदिक विचारधारा आहे, बरोबर. अवैदिक विचारधारा ही आहे. तर अवैदिक विचारधारा असं का म्हणत आहे, तर वैदिक विचारधारा ही यज्ञ आणि वेद या गोष्टींना, या विचारांना खूप मानत असते. तर यज्ञ आणि वेद यांच्यामार्फत असं सांगितलं जातं की यज्ञाद्वारे आणि वेदांद्वारे तुम्ही काय करू शकता, तर पुण्य प्राप्त करू शकता असं म्हटलं जातं. पण पूर्वीचे जे यज्ञ होते ते हिंसक होते. त्या यज्ञामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात पशूंची बळी दिली जायची. आणि याचे जे उल्लेख आहेत ते बौद्ध त्रिपिटकामध्ये संयुक्त निकाय यामध्ये सुद्धा महाराजा जे प्रसेनजित होते यांच्याबद्दल एक माहिती आलेली आहे की प्रसेनजित राजा ज्यावेळी त्यांच्या पुरोहितांच्या, ब्राह्मणांच्या सांगण्यावरून यज्ञ घालत होते आणि त्या यज्ञामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पशूंची बळी दिली जाणार होती, त्यावेळी गौतम बुद्ध आले आणि त्यांनी त्याचा विरोध केला आणि त्यांना सांगितले की कशा पद्धतीने तुम्ही जीवनामध्ये सुख प्राप्ती करू शकता, शांती प्राप्ती करू शकता, मोक्ष कशा पद्धतीने तुम्ही प्राप्त करू शकता, तर पशूंची बळी देऊन तुम्ही कसल्याही प्रकारे मोक्ष प्राप्ती करू शकणार नाही, अशा पद्धतीचं प्रबोधन गौतम बुद्धांनी त्यावेळी प्रसेनजित राजा यांचं केलं होतं. तर हा जो मार्ग होता हा वैदिक मार्ग होता. तो यज्ञ आणि वेदांना खूप महत्त्व देणारा मार्ग होता. तर अवैदिक मार्ग जो आहे तो हा आहे की शांतीचा मार्ग आहे. समता, बंधुभाव, एकता या पद्धतीने जो मार्ग जातो तो अवैदिक मार्ग आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याबद्दल सुद्धा माहिती दिली आहे की त्यांच्या 3-4 ग्रंथांमध्ये अस्पृश्य मूळचे कोण, शूद्रपूर्वी कोण होते आणि क्रांती प्रतिक्रांती या पुस्तकांमध्ये सुद्धा अशी माहिती आलेली आहे की पूर्वीचे जे यज्ञ होते ते हिंसक होते आणि त्या यज्ञामध्ये पशूंची बळी दिली जायची. तर ती ग्रंथसुद्धा आहेत. त्यांनी ग्रंथांची दाखलेसुद्धा दिलेली आहेत की शतपथ ब्राह्मण, ऐत्रेय ब्राह्मण, तैत्रेय ब्राह्मण या ग्रंथांमध्ये कशा पद्धतीने पशूची बळी दिली जायची आणि पशूचा कोणता हिस्सा कोणाला मिळणार याबद्दल सरसकट माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संदर्भासहित त्यांच्या पुस्तकांमध्ये दिलेले आहे. तर प्राचीन काळी नाग हा समूह महाराष्ट्रामध्ये होता. तर आता तुम्ही बघाल तर बहुजन कुलदैवत आहेत
खंडोबा, मसोबा, मानकोबा, भैरोबा, बरोबर, मसाई, सटवाई, रेणुका, तर यांच्या डोक्यावरती एक नागचिन्ह असतं, नागाचं प्रतीक असतं, नागाचं टोटेम असतं. तर हा जो आहे, हे जे चिन्ह आहे, हे नाग लोकांचं चिन्ह होतं, नाग समूहाचं चिन्ह होतं. महाराष्ट्रामध्येच नाही तर भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये नागांची संख्या होती. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा याबद्दल माहिती दिलेली आहे की बुद्ध अँड हिज धम्मा या पुस्तकामध्ये नाग समूहाबद्दल माहिती दिलेली आहे. प्राचीन जे महाराष्ट्रातील नाग लोक होते ते बुद्धांचे अनुयायी होते. बुद्धाच्या धम्माचं आचरण करणारे हे नाग लोक होते आणि भरपूर मोठ्या प्रमाणात नाग लोकांचे जे दैवत आहेत, खंडोबा आहे, तर यांच्या डोक्यावरती हे नागचिन्ह आहे. तर आधीचा जो आहे नाग, जो अपभ्रंश आहे, तो नाग या प्राकृत शब्दापासून आलेला आहे. प्राकृत हा नाग हा शब्द आहे, तर त्या शब्दाचा अपभ्रंश नाग आहे आणि नागवंशाची लोक म्हणजेच नागपंथी आणि म्हणजेच बौद्ध धम्माचे आचरण करणारे, तथागत गौतम बुद्धांच्या धम्माचं आचरण करणारे असे लोक होते. तर यामध्ये नाथांचा जो इतिहास होता तर हा आहे की नेपाळला त्यांचा मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो. मसेंद्रनाथ यांचा उत्सव साजरा केला जातो आणि त्यांचा एक शिष्य म्हणजे गोरक्षनाथ हा पूर्वी बौद्ध भिक्खू होता. तर खरं तर म्हणजे नवनाथ जे आहेत ते एक प्रकारे वज्रयानी किंवा तंत्रयानी बौद्ध भिक्खू असावेत असं वाघोपटे त्यांच्या पुस्तकामध्ये म्हणतात की नवनाथ हे बौद्ध भिक्खू असावेत असा त्यांचा तर्क सांगतो. तर ही माहिती सध्या मला वाघोपटे यांचं पुस्तक आहे बौद्ध धम्माचा साध्यंत इतिहास या पुस्तकामध्ये माहिती मिळालेली आहे. हा खरा नाथपंथी समाजाचा इतिहास आहे की त्यांचे जे नाथगुरू आहेत तर ते कशा पद्धतीने चित्तशुद्धीच्या मार्गावरती होते. मनाचं शुद्धीकरण करायचं आणि चांगलं आचरण करायचं, पुण्याचं आचरण करायचं आणि मोक्ष प्राप्त करायचा, निर्वाण प्राप्त करायचा. तर हा नाथपंथ हा बौद्ध धम्माशी संबंधित असलेला पंथ आहे. ही माहिती मला वाघोपटे या पुस्तकात मिळालेली आहे. तो पूर्वी वज्रयान किंवा तंत्रयान या संबंधित असलेले ते नवनाथ म्हणजे नऊ भिक्खू असावेत असं वाघोपटे आपल्या पुस्तकामध्ये म्हणतात. आता अलीकडे त्यांचं एक पुस्तक मी वाचलं तर त्यांचा महिमा सांगणारं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये नवनाथांचा पूर्णपणे इतिहास पुसण्याचं काम केलेलं आहे, त्यांचा कर्तृत्वाचा इतिहास हा पुसण्याचं काम केलेलं आहे. त्यांचं मी स्टार्टिंग त्यांचा जन्म कसा होतो हे वाचलं तर मला त्याच्याबद्दल भरपूर आक्षेप सापडलेले आहेत आणि तो जो त्यांचा इतिहास आहे, जन्माचा इतिहास संपूर्णपणे विकृत करण्याचा काम केलेलं आहे काही लोकांनी. आता ते आपल्या लोकांनी काम केलेलं नाही आहे. SC, ST, OBC, NT, BGDT लोकांना कशाही पद्धतीचा लिखाणाचा, वाचनाचा, अभ्यासाचा कसलाही अधिकार हा पूर्वी नव्हता. 11व्या शतकानंतर हा नव्हता ज्यावेळी मनुस्मृती अस्तित्वात आली, बरोबर. मग हा इतिहास लिहिण्याचा अधिकार कोणाला होता? जे द्विज आहेत त्या द्विजांना हा इतिहास लिहिण्याचा बरोबर अधिकार होता. त्यांनी जो इतिहास मांडला तो त्यांच्या पद्धतीने इतिहास लिहिला, आपल्या महापुरुषांचा इतिहास घेतला, त्याच्यामध्ये त्यांच्या विचारांची घुसखोरी केली. आपल्या महापुरुषांच्या विचारांचं काय केलं तर त्यांनी काय केलं, वैदिकीकरण केलं. संपूर्णपणे इतिहास पूर्ण बाटवला, इतिहास संपूर्णपणे चुकीचा दाखवला. काल्पनिक कथा घुसडल्या. आपल्या बळीराजापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत आपल्या बहुजन महापुरुषांचा इतिहास पुसण्याचं काम हे वैदिक लोकांनी केलेलं आहे, वैदिकांनी केलेलं आहे. त्यांना हे करून काय मिळालं तर त्यांनी काय केलं, ह्या इतिहास विकृतीकरणातून त्यांनी आपल्यावरती राज्य करण्याचं काम केलेलं आहे. आपल्या बहुजन लोकांना अज्ञानात ढकलण्याचं काम केलेलं आहे. आणि ज्यावेळी अज्ञान निर्माण होतं त्यावेळी काय होतं, लोक मानसिक गुलाम होतात आणि कोणत्याही पद्धतीचे प्रश्न विचारत नाहीत, अंधश्रद्धा पसरते, भरपूर मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते. आणि ही जी आहे, हे जे अज्ञान आहे तेच आपल्या बहुजनांचं पराभवाचं कारण आहे. बहुजनांच्या पराभवाची कारणं काय आहेत तर अज्ञान आहेच. पण
कशा पद्धतीने वैदिकांनी वेद, वाणी आणि यज्ञ आहेत यांचा वापर करून आपल्यावरती कशा पद्धतीने गुलामी लादली, हे उदाहरण आहे. तर अशा पद्धतीने नाथांचा जो जन्माचा जो इतिहास तुम्ही किंवा जन्माचा इतिहास वाचाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला विकृती कळून येईल. तर त्यासाठी तुम्हाला तर्क, चिकित्सा, बुद्धीचा वापर करायला लागणार आहे की अशा पद्धतीने जन्म होतो का. तर थोडंसं अश्लीलता त्याच्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यातून काय होणार आहे तर आपल्या महापुरुषांचा विकृतीकरण झालेला आहे आणि लोक आपल्या महापुरुषांचा मूळ इतिहास विसरतील आणि ते असेच मूर्ख बनतील. तर मूर्ख बनवण्याचा आपल्याला प्रयत्न केलेला आहे. तर आपणच चिकित्सा केली पाहिजे. आत्ता सध्या नाथपंथी समाज हा चिकित्सा करत नाही आहे, तर्क करत नाही आहे, अभ्यास करत नाही आहे. तर कुठंतरी याला थांबवलं पाहिजे. पूर्वी या समाजाला खूप मोठ्या प्रमाणात नाथांचा जो इतिहास आहे तो लाभलेला होता. नाथपंथी समाजाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुढाकार घेऊन नवनाथांचा इतिहास सर्वांसमोर आणला पाहिजे की काय इतिहास होता, त्याने कशा पद्धतीचा इतिहास होता, का वैदिकीकरण केलं, त्यांचं वैदिकीकरणातून मुक्त केलं पाहिजे आपल्या नाथांना. तर हा त्यांचा इतिहास अभ्यास करून, तर्क करून, चिकित्सा करून बाहेर आणला पाहिजे. आता सध्या काय झालं आहे तर सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील मुलांचं आयुष्य, त्यांचं फ्युचर बर्बाद करण्याचे प्रयत्न चालू आहेत. लहान मुलांच्या हातामध्ये शस्त्र देऊन त्या लहान मुलांच्या कवळ्या मनाला अभ्यासाची गरज आहे, शिक्षणाची गरज आहे, बरोबर विचारांची गरज आहे. तर त्यांच्या डोक्यामध्ये एक प्रकारे विकृतीकरणाचे विचार त्यांच्यामध्ये घातले जात आहेत आणि त्या कारणामुळे काय होणार आहे तर ह्या पोरांचं आयुष्य बर्बाद होणार आहे. लक्षात घ्या, जे लोक तुम्हाला उकसवतात, एखाद्या समूहाबद्दल, एखाद्या अल्पसंख्याक समूहाबद्दल तुम्हाला उकसवतात, ते लोक स्वतःच्या पोरांना पायलट होण्यासाठी, बरोबर शास्त्रज्ञ होण्यासाठी विदेशात पाठवतात, परदेशात पाठवतात, अमेरिकेला पाठवतात, बरोबर. आणि आपल्या पोरांना काय सांगतात तर तुम्ही यांच्या विरोधात उभे राहा, तुम्ही यांच्या विरोधात उभे राहा, यांच्या विरोधात तुम्ही तलवारी, शस्त्र हाती घ्या. तर लक्षात घ्या, यामुळे आपल्या बहुजन पोरांचं नुकसान आहे आणि नुकसान झाल्यानंतर काय होणार आहे तर तुमचं आयुष्य खराब होणार आहे. तुमचं आयुष्य खराब होणार आहे. तुमचं आयुष्य एकदा खराब झालं की त्याला बट्टा लागल्यानंतर, तुमच्या आयुष्याला बट्टा लागल्यानंतर कोणी तुम्हाला वाचवू शकणार नाही. समाजातील लोकसुद्धा तुम्हाला वाचवायला येणार नाहीत. लक्षात घ्या, दंगलीचे खूप मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम आहेत. ज्या पोरांचं आयुष्य हे छोट्या मोठ्या रोजगारातून ते आपलं स्वतःचं आयुष्य जगतात आहेत किंवा छोट्या मोठे व्यवसाय करून त्यातून ते जगतात, तर अशा पोरांना उकसवण्याचं काम मोठ्या प्रमाणात कट्टरपंथी लोक करत आहेत. तर यांची जी विचारसरणी आहे ती हाणून पाडा. कसल्याही भूलथापांना बळी पडू नका आणि चांगले विचार आत्मसात करा. आपल्या महापुरुषांचे विचार आत्मसात करा. त्यांचे विचार काय आहेत ते वाचा. ते कधीही म्हणणार नाहीत की कोणाविरोधात तू हातामध्ये शस्त्र घे किंवा काय. तर सर्व आपल्या महापुरुषांनी शांतीचा संदेश दिलेला आहे, चांगलं आचरण करण्याचा संदेश दिलेला आहे, चांगल्या मार्गावरती जाण्याचा आपल्याला सल्ला दिलेला आहे. हे एवढंच माझं सांगण्याचा उद्देश आहे की तर्क आणि चिकित्सा करून, अभ्यास करून आपल्या नाथांचा जो काही इतिहास आहे तो मी येणाऱ्या काळात व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.